तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दीनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. तर ओके मित्रांनो, आपल्याला काय करायचं आता, एक बॅकग्राऊंड फोटो घ्यायचा नाही का. एक बॅकग्राऊंड फोटो घेऊ आपण इथून. गणपती बाप्पाच्या आपण प्रसिद्ध येऊन माझ्याकडे फोटो भरपूर आहे. फोटो कसे पाहिजे ना आपल्याला, यांची जेवढी याची स्क्रीन आहे फोटोची, तर तेवढी फुल स्क्रीन फोटो पाहिजे आपल्याला. ओके, तर मी हा इथे एक फोटो घेतो. हा फोटो इथे घेतल्यावर याला कुठेपर्यंत न्यायचं आहे माहिती ना, फक्त 14 मिनटं 27 सेकंदापर्यंत न्यायचं आहे. इफेक्टमध्ये यायचे, ॲड इफेक्टमध्ये यायचे. ॲड इफेक्टमध्ये गेल्यावरती हा जो BOX बॉक्स इफेक्ट आहे, तर त्याला इथून ॲड करायचं आहे. इथून ॲड केल्यानंतर याला परत आता स्टार्टिंगला यायचं आपल्याला. ओके, स्टार्टिंगला आल्यानंतर काय करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. परत जायचे आपल्याला आता इथे एक ॲड फोटो करते, म्हणजे इथं अजून एक फोटो ॲड करायचा आहे. तुम्ही जसं डेमोमध्ये बघितलं असेल, तर आपण इथून घेऊया एक एखादा फोटो. ओके, हा फोटो घेतल्यावर ह्याची साईज कमी करायची. साईडनी आपल्याला बॉर्डर ठेवायची थोडी साईज आपण कमी करू. ओके, एवढी साईज कमी केल्यानंतर इफेक्टमध्ये यायचं आहे, ॲड इफेक्टमध्ये यायचं आहे. आणि इथून जे आहे आरी हा इफेक्ट इथून ॲड करायचा. आरी इफेक्ट हा इथून ॲड केल्यानंतर इथून सगळ्या सेटिंग तुम्ही करून घ्या, काय कसं. फक्त आपल्याला फोटो आहे ना साईडनी फटलेला असं, म्हणजे काय लागतो तसा बघा दिसतो, तर तसं आपण इथून करून घ्यायचं आहे. फटाफट. ओके, तर आता इथं काय करायचं, आपल्याला पहिल्यांदा प्लस की द्यायची, इथे एक स्टार्टिंगला प्लस की द्यायची. आणि हा जो इमेज आहे ह्याला आपल्याला 14 सेकंदापर्यंत न्यायचं आहे. आणि इथे एक आपल्याला एक अजून एक इथं प्लस की द्यायची. ओके, इथे एक प्लस की दिली, 2 नंबर इथून याला हे असं करून घ्यायचं कवर एक 8 सेकंदापर्यंत, जेणेकरून आपला जो इमेज असा या प्रकारे फिरताना दिसेल. ओके, दिसतोय ना. तर आता काय करायचं, स्टार्टला ते 14 सेकंदापर्यंत यायचं. इथून सगळे जे फोटो आहेत ते ॲड करीत टाकी न्यायची. तर चला सगळे फोटो ॲड करून घेऊ. तर ओके, आपण आता अशी सगळी जे आहेत मी जे सगळे फोटो ॲड करून घेतले. आता ह्याच्यात पण ट्विस्ट आहे. तर त्याच्या आधी आपण यायचे पहिल्यांदा जो आपला फोटो आहे, जो वरचा फोटो आहे, तर त्याच्यावरचे इफेक्ट व्हायचे, ॲड इफेक्टमध्ये जायचे. ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथून एक GLOW इफेक्ट इथून ॲड करायचा. ओके, इथून ॲड केल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जसे पाहिजे फोकस तसे करून घ्या. आणि इथून तुम्ही लाईट पण चेंज करू शकते. मी इथून रेड करतो. रेड कसं उठून दिसते नाही का. तर ओके, आपल्या इथून हे जे आहे याचे जे आपलं काम संपलं आहे, थोडंसं काम राहील तर आपण करून घेऊ. ओके, तर हे जे इथून काम झालं आहे. इथून आता काय करायचं आहे, एक शॅडो इफेक्ट आहे, ब्लॅक शॅडो इफेक्ट, त्याला इथे घ्यायचं आहे. फुल स्क्रीन कॉम्पोजिशन एरिया करायचं आहे आणि फुल लास्टला न्यायचं आहे कितीपर्यंत, 28 सेकंडपर्यंत. ओके, 28 सेकंडपर्यंत नेल्यावर मी जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे आपला PNG होता, तर तेच PNG आपण इथे ॲड केला आहे. मला वाटलं एकदम सूट होईल, तर त्याच्यामुळं ह्याला पण पार लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे. ओके, लास्टपर्यंत आणले. आता काय करायचं आहे, परत एकदा प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपले जे यूट्यूब चॅनलचा लोगो जो आहे, तर त्याला इथून ॲड करून घ्यायचा आहे. याची साईज आहे ना नेहमी बारीक ठेवा, म्हणजे काय आपला व्हिडिओ मोठे दिसल्या पाहिजे, नाही लोक आपल्याला मोठे दिसलं पाहिजे. ओके, तर ह्याची साईज आपण बारीक करून घेऊ. ओके,
ह्याचं पण काम झालं आहे. ह्याला पण शेवटपर्यंत यायचं आहे, ह्याला आधीमध्ये सोडायचं नाही. आता सगळं मेन ट्विस्ट. ओके, तर आता आपण इथं आलेलो आहे. आता याचे आपल्याला फोटोवरती. ओके, हा जे मोठाले फोटो आहेत आणि हे जे इथं 3 टप्पे आहेत फोटोचे, तर ह्याला फोटोवर क्लिक करायचं आहे. ओके, फोटोवरती क्लिक केल्यानंतर या फोटोला असं इकडं थोडासा क्रॉसमध्ये करायचं. ओके, जास्त पण नाही. आणि इथे एक प्लस की द्यायची आहे आणि लास्टला एक प्लस की द्यायची आहे आणि फोटो थोडासा इकडे सरकवायचा. ओके, या ठिकाणी आपला फोटो आहे असं सरकताना काय दिसणार नाही. चल जाऊ दे आपलं. तर याच्या आपल्याला शेकीपेडच्या प्रेसेटमध्ये आल्यानंतर जो पहिल्या नंबरचा जो इफेक्ट आहे तर त्याला इथून आपण कॉपी करून घ्यायचं आहे. पहिल्या जो नंबरला इफेक्ट आहे, पहिल्या ना दुसऱ्या नंबरला आहे, त्याला इथून कॉपी करून घेतल्यानंतर आपले जेवढे पण मोठे फोटो आहेत तर त्या सगळ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जेवढे पण मोठे फोटो आहेत तर त्या सगळ्याला हाच इफेक्ट पेस्ट करायचा. तर सगळ्या मोठ्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करून घेऊ. ओके, जो तुमचा मोठा फोटो आहे, एक 18 मिनटं 16 सेकंदाला जो मोठा फोटो असेल त्याला इथे एक प्लस की द्यायची आहे आणि लास्टला नेऊन त्याला इथे एक प्लस की द्यायची आहे. ओके, आणि तो फोटो जिकडे स्क्रोल केला ज्या दुसऱ्या विरुद्ध साईडला स्क्रोल करायचा. फोटोचे 3 टप्पे असले मोठे तर त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत आपण जाऊया दुसऱ्या इफेक्टमध्ये. इथं पण बघा, आता मोठ्या फोटोचे 3 टप्पे आहेत. इफेक्ट पेस्ट करायचा आणि अजून पण आपल्याला ते दुसरं काम करायचं, ते म्हणजे हे करायचं. तर फोटोला आपण जाऊया. फोटोला आधी एका कोपऱ्यात सेट करायचा, आधी एका कोपऱ्यात न्यायचा, नंतर परत प्लस की द्यायची, दुसऱ्या फोटोला यायचं म्हणजे त्याच्या कोपऱ्याला यायचं आणि ते फोटो जे इकडे घेऊन यायचे. ओके, या प्रकारे आपल्याला करायचे. फक्त जे 3 टप्पे आहेत मोठ्या फोटोंचे त्याला फक्त मधलेलंच करायचे. तर चला फटाफट करून घेऊ. तर एक चुकी झाली, ज्या सगळ्या मोठ्याला जे मध्ये आपण जे इफेक्ट देत असा तर स्क्रोल डाऊन करायचा, त्याला आपण जे इफेक्ट मारलेले होते सगळे इफेक्ट आहे ना ते आपण कॅन्सल करायच्यात. ते एकदम नाही का, म्हणजे ते आपलं जे मेन इफेक्ट आहे तर तो त्या ठिकाणी दिसत नाही आहे, तर त्याचे सगळे आपण इफेक्ट डिलीट करून टाकू. ओके, आता हे झालेलं आहे मधल्या फोटोंचं. आता राहिले जे बारीक बारीक ते 3 फोटो लगेच 2-2 सेकंदाचे. तिसऱ्या नंबरला जे पेट आहे त्याला इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतलं लगेच जे 3 फोटो आहेत त्यांना तिथं जाऊन पेस्ट करून टाकायचं. आता जे 2 बारीक बारीक फोटो आहेत ना तर त्याला इथून हा इफेक्ट आपण पेस्ट करायचा आहे. फटाफट सगळ्या फोटोला आपण जे ती इफेक्ट पेस्ट करून टाकू. चला, सगळ्याला जे आपण इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता या ठिकाणी व्हिडिओ झाला आहे. तर चला, व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून सांगा. भेटूया आपल्या पार्ट 6 मध्ये.